जय हिंद दोस्तों, मैं हूं रईस शाह और आप देख रहे हैं कायदा रक्षक न्यूज। आइए नजर डालते हैं आज की अहम खबर पर। जय हिंद। कोण उठायला नाही कोणी ते त्या नवऱ्याला जाऊन बोला काय झालं बोर्ड लिहा कोणाला लावतोय ते राकेश बोलो त्याला कुठे घर कुठे ते माग काय चाललंय स्वतःला तोंडाने बोल मस्ती झाली माहिती काय मालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय करताय लोक काय करताय लोक कोण घ्या यांचे सगळ्यांचे कोण एकेकाचे घटतात सगळ्यांचे फोन घे फोन दे तुला फोन कुठे आहे खिशात पिशात कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका कुठे दिवसा डाळवा मस्ती झालं हे स्थानिक आहे काय हो स्थानिक आहे काय कणकवली दाखव मला काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी तुला राकडे लिहितायत ना कोणाच्या ऐकाने लिहिताय कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय काय चाललंय हे काय पैसे शेवट हे तो आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे तुला वाटतं तुला मी शेवटी मध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी भाग करता माहितीच नाही काय करायला तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचंय तुला वाटतं सोडणार तुम्ही लोकांनी मी हे सोडून कुठे राहिलं ते काय दुपारची 4 वाजले 4:15 काढणार ना एक केस मी तर करून द्या ना मी पण बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला किती दाखल आहे आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवारे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य काय ह्याच्या पलीकडे कोण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कार्टे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये उगाच त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे गेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठेचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे
हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसतोय इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. केबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग? दुपारचे 4 वाजले. अधिकारी घेऊ नका. मला नाही माहिती पुढे कोणाची काय. जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मला कोणाला खेळायला देणार लक्षात घे तू घेवारे. आता उदाहरण नेमकं आता झपाटण्यात कळेल. आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर. माहित नव्हतं. पहिल्या दिवसापासून बोललो घेवारे उठला उठला, कोण लक्ष नाही दिलं. म्हणून तू काय करणार? मी बंद करायला लावणार. म्हणून जे आहे खरं सांग टेप लावाय माझ्यासमोर. खोटं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी. पॅन्ट काढायची ना तिथून पण निघायची. उगाच हे करतोय. आम्हाला तुमचं काम नाही. सगळ्यांना विकत घेऊ शकतात. त्यांना वाटते तिथे जाणे पण विकत जाईल. अजून पुढे आहे का? एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे. हे बघा घंटे केवढे ठेवले. बापरे, हे बघा. हो जाधव बघा इथे इथे इथून या ना. इथून अजून सोपं पडेल. आणि ऐका हे सगळं न माहिती कळतंय. माहिती नसताना सगळं होत आहे. तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या काय चाललंय. बघा तुमच्या राज्यात